नमस्कार, डॉक्टर निकालजे. MGM हॉस्पिटलमध्ये मी अतिशय क्षेत्रविभाग तज्ज्ञ म्हणून काम करतो आहे. अतिशय खेदाने मला हे निवेदन द्यावं लागतं आहे. एक छोटी 13 वर्षाची मुलगी जी अतिशय गंभीर होती डेंग्यूच्या आजाराने, तिच्या लंग्समध्ये ARDS झाला होता, मेंदूमध्ये इन्केफेलोपॅथी झाली होती, ब्लडमधल्या सगळ्या पेशी कमी झाल्या होत्या. अशा गंभीर रुग्णाला एक 8-9 दिवस आम्ही ICUमध्ये अथक उपचार केले. उपचार करताना सुरुवातीला आम्ही त्या पेशंटला वाचू शकू की नाही ह्याची आम्हाला खरंच खात्री नव्हती. नातेवाईकांना गंभीर सांगून काय काय ट्रीटमेंट करावी लागणार आहे, काय काय खर्च येणार याची पूर्ण कल्पना देऊन आम्ही ह्या रुग्णाचे उपचार केले. ह्या रुग्णाला गुंतागुंतीचा डेंग्यू होताच, पण तिला तिच्या ब्लडमधल्या सेल्स कमी झाल्यामुळे आम्ही हेमॅटोलॉजिस्टचं मत घेऊन तिला एक इम्युनोग्लोबिन नावाचं इंजेक्शन पण देण्यात आलं. आणि ह्या सगळ्या प्रयत्नानंतर साधारणतः ती 7 ते 8 दिवस व्हेंटिलेटरवर होती. 9व्या दिवशी आम्ही तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात यशस्वी झालो आणि 10व्या-11व्या दिवशी तिला डिस्चार्जही केलं. आम्ही जेव्हा ICUमध्ये रुग्णाला ॲडमिट करतो त्याच दिवशी प्राथमिक ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर नातेवाईकांना पूर्ण कल्पना दिली जाते की आजार किती गंभीर आहे, त्या आजारासाठी आपल्याला काय काय उपचार करावे लागतील आणि त्याला अंदाजे खर्च किती येईल. ह्या अदिती सरकटे ह्या पेशंटच्या रुग्णाच्या नातेवाईकांना ह्याची रोज कल्पना डॉक्टरांकडनं आणि प्रशासनाकडनं दिलेली गेलेली होती. ह्या रुग्णाचा काका हा स्वतः डॉक्टर होता आणि तो पूर्ण सहकार्य डिस्चार्ज होईस्तोवर आम्हाला करत होता आणि त्यांना पूर्ण कल्पना होती आपण हे औषध कुठले वापरतोय, त्याची किंमत काय, ICUमध्ये त्याची कंडिशन क्रिटिकल आहे. आणि काल जेव्हा डिस्चार्ज दिला तेव्हा अतिशय समाधानाने आनंदाने नातेवाईक आम्हाला भेटून आमचे आभार मानूनही गेले. डिस्चार्जच्या वेळेस त्यांचं जे काही पेंडिंग बिल होतं ते बिल त्यांनी भरलं नव्हतं. ते जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुमचं हे बिल पेंडिंग आहे तेव्हा ते आमच्याकडं गावाकडनं पैसे येत आहेत असंच आम्हाला सांगत होते. आणि मग काल संध्याकाळी त्या राहिलेल्या बिलावरून जे त्यांना माहिती होतं याची पूर्ण कल्पना त्यांनी दिली होती त्या माहितीवरून समाज माध्यमांमध्ये अतिशय आक्षेपार्ह भाषेमध्ये डॉक्टर आणि हॉस्पिटलबद्दलचे काही गोष्टी प्रसारित झाल्या. अशा पद्धतीने डॉक्टरांवर आणि हॉस्पिटल प्रशासनावर दबाव आणला आणि ट्रीटमेंट करण्यामध्ये जर डॉक्टरांना जर दबावाखाली काम करावं लागलं तर मला वाटतं समाजाच्या दृष्टीने आपण गंभीरपणे विचार करायची आवश्यकता आहे की आपण नेमकं काय अपेक्षित आहे आपल्याला. ह्या रुग्णाला किंवा इतर कुठल्याही रुग्णाला आर्थिक जर विवंचना असेल आणि बिल भरण्यामध्ये अडचण असेल तर त्यांनी समाज प्रतिनिधींकडे जाण्याच्या आधी डॉक्टरांच्या प्रशासनाशी किंवा डॉक्टरांशी मोकळी चर्चा केली असतील तर निश्चित मार्ग काढता आला असता. आणि MGMमध्ये अशा पद्धतीला रुग्णांना आम्ही नेहमीच मदत करतो. त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आम्ही मदत करतो, त्यांचे बिल कमी करतो, त्यांना डिस्काउंट देतो, त्यांना काही योजनेचा लाभ देतो आणि सहसा पैशाच्या किंवा बिलाच्या संदर्भात कुठल्याही पेशंटची ट्रीटमेंट ही टाळली जात नाही हे मी अतिशय खात्रीने सांगू शकतो. आणि आनंद वाटतो की एवढी गंभीर छोटी मुलगी 13 वर्षाची मुलगी आज ठणठणीत बरी करून आम्ही घरी पाठवू शकलो. ह्याच्यात आम्हाला आनंद आहे आणि हे आमचं काम आम्ही निरंतरपणे करत राहू. ह्याच्याबद्दल मी आणि प्रशासन आम्हाला नेहमीच अशा पद्धतीने सहकार्य करतं आणि पैशासाठी आम्ही कधीच ट्रीटमेंट थांबवत नाही. हा पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर उरलेल्या बिलासाठी अशा पद्धतीचा जर पॅटर्न तयार झाला तर हे आपल्यासाठी काही चांगलं लक्षण नाही आहे आपल्या समाजाच्या आरोग्यासाठी, असं मला एक डॉक्टर म्हणून वाटतं.